एका निष्पाप मुलीचा अकाली अंत. अजून तर फक्त खेळण्या बागडण्याचे दिवस होते. डोळ्यात भविष्याची स्वप्ने घेऊन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. पण जवाहर नवोदय विद्यालयाच्या त्या चार भिंतीच्या आड नेमके काय घडले? कोणत्या वेदनेने किंवा कोणत्या भीतीने त्या चिमुरडीचा श्वास रोखला? हे प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत. 12 वर्षाचे वय म्हणजे निरागसता. जिथे जगातील कपट कारस्थानांची पुसटशी ओळखही नसते, अशा वयात गळफास सारखा शब्द तिच्या आयुष्याशी जोडला जावा, हेच मुळात त्या प्रशासनाचे आणि व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. आई वडिलांनी मोठ्या आशेने शिक्षणासाठी पाठवलेली त्यांची लेक अशी अर्ध्यावर साथ सोडून कशी जाऊ शकते? तिचा मृत्यू केवळ एक आकडा नाही, तर एका कुटुंबाचा आधार आणि एका स्वप्नाचा अंत आहे. या घटनेची सत्यता समोर येणे हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल. जोपर्यंत तिच्या मृत्यूचे गूढ उकलत नाही, तोपर्यंत तिचा आत्मा शांत होणार नाही. नवोदयाच्या भिंतींनी का असा घात केला? सुरक्षेच्या त्या छायेमध्ये श्वास कोणाचा गुदमरला? सांगा, कसे गळफासापर्यंत तिचे हे पाऊल पोहोचले? निष्पाप एका मुलीचे आयुष्य मातीमध्ये का लोटले? अनुष्का, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो आणि तिच्या कुटुंबाला या अतीव दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.